संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला थोड्याच वेळात कोर्टामध्ये हजर करतील। थोड्याच वेळात केज जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाईल अशी माहिती आहे। न्यायालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त या पार्श्वभूमीवर तैनात करण्यात आलाय। गोविंद शेळके आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। गोविंद, साधारण किती वाजता या दोघांना कोर्टात हजर केलं जाईल? प्रज्ञा या दोन्ही आरोपीला म्हणजे सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोन्ही आरोपींना घेऊन पोलीस केज शहरामध्ये पोहोचलेत आणि केज शहरामध्ये पोहोचल्यानंतर आता उपजिल्हा रुग्णालय जे केज शहरामध्ये आहे तिथे घेऊन जात आहेत। खरं तर सकाळीच मेडिकल झालं होतं, त्यांना तिथे नेण्यात आलं होतं। मात्र ही प्रक्रिया आहे की केज मध्ये पोहोचल्यानंतर आधी त्यांच्यावर मेडिकल केज उपजिल्हा रुग्णालयात केलं जाईल, त्यानंतर केज पोलीस स्टेशन हा सगळा भाग 2 ते 2.5 किलोमीटर मधला आहे। म्हणजे न्यायालय परिसर न्यायालयाच्या समोरच पोलीस स्टेशन आहे आणि तिथून 2 किलोमीटर अंतरावरती केज उपजिल्हा रुग्णालय आहे, जिथे आता केज उपजिल्हा रुग्णालयामध्ये या दोन्ही आरोपींना नेलं गेलंय। तिथे यांचं मेडिकल चेकअप होईल आणि मेडिकल चेकअप झाल्यानंतर काही वेळासाठी त्यांना न्यायालयाच्या अगदी समोर असलेल्या केज शहर पोलीस स्टेशनमध्ये थांबवलं जाईल। तिथे ती अटकेची प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्यानंतर साधारणतः आणखी 1 तासाने म्हणजे 2:30 वाजेपर्यंत त्यांना केजच्या जिल्हा व सत्र न्यायालयासमोर उभं केलं जाईल। निश्चित गोविंद, या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।